श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय 23. श्री गणेशाय नमः. ओम नमो नमो श्रीपते. जय जय जगतपते. आदि मध्यांतवृद्धीने करुणी तू करता. श्रीपाद श्री वल्लभा दयाळा अनाथनाथा कृपाळा. भक्तजन वेल्लाळा अहेतुक दया सिंधू. अगा शरणागत तारका. भक्तजन परिपोषका. दीन जन द्वारका. भक्तजन कल्पतरो. असशी तू भक्त अभिमानी. उदारा कैवल्य दानी. साक्षी तू सर्वात करणी. असंगद्वय तूची तू. भगवद्वचिंतने वाट चाली. यज्ञ पुण्य पावली ऐसे शंकर भटजीची चाली. चाले श्रीपाद स्मरणात. ओढ मनी श्रीपाद दर्शनाची. ऐकता वार्ता कुरवपुरीची. जेथे वस्ती श्रीपाद स्वामींची. उता वेळ मन दर्शनासी. मार्गी लागले गुर्राळ उसाचे. तेथे आदरे रसपानाचे. अग्र भल्या शेतकऱ्याचे. श्रीपाद श्री भक्त जानुनी बहु. नावतायाचे मल्हादी नारायण चौधरी. तो बापन्ना रुलुसी जान. ओळखे एका गावीचे म्हणून. प्रेमादराने संपूर्ण. परिस्थिती वशात गाव सोडून जाता. पिठापुरी आपण. आतिथ्य बापन्ना रुलूंचे पूर्ण. अनुभवे भाग्यवान तो. अनुभवतो स्वमुखे आपण. सांगे शंकर भटाची नारायण. आतिथ्य तयाचे अनुभवातून. परम संतोष वाटला. बापन्ना रुलू म्हणती मजसी. प्रारब्ध फले भरे पोटाशी. प्रतिपाळी जो त्रैलोक्याशी. अपेक्षिना भक्तांते. घ्या वस्त्रात मुठभर कुळी थासी. प्रयाण करावे पश्चिम देशी. अनुभवाल देवदयेशी. योगक्षेम पाहून घ्या तयांचे आशीर्वचन घेऊन आणि श्रीपाद दर्शन. आरंभेला प्रवास तेथून पश्चिम दिशेला गुणी. पीडा न हो क्षुधार तृषेची. आयाची तपणे अन्न पाण्याची. घडे व्यवस्था श्रीपादांची. लीला दिव्य चिंत्य. प्रवेशले कर्नाटक प्रांती. तव देखिली गरीब वस्ती. एक वृद्ध दंपती. देखिली चौधरी जातीची. पुत्र तयांचा सर्पदंशाने स्नुषा कृष्णा नदीत पुराणे. जाहली मृत देवयोगाने. संतान न अन्य काही. निराधार परी सात्विक दंपती. मदत शेजारी करती. आतिथ्य तयांचे सांगू किती. राहणे योगायोगाने बहु. घडली काही सेवा तयांची. तेने बंधने आपुलकीची. सहज आली श्रीपाद लीलेची. सांगो किती गहनता. प्रेमे मज सवे पुत्रवत. त्यांचे मज ते माय बापवत प्रेमाचे. घेता निरोप तयांचे. अश्रू येते नयनात. कुळीत सहज घेतलेले टाकिले तो. आश्चर्य घडले येई ज्योतिष ते वेळे. कथन करी अद्भुत. अतिथी हे आहे जरी. अमंगल सूचक खरोखरी. संगे त्यांच्या दारिद्र्य घरी. येईल निश्चये. हे ऐकताये ज्योतिषाने. वात्सल न घटे त्यांचे. माता पित्या सम त्यांचे. लक्ष असे मजवरी. विचारिते ते ज्योतिषाची. सांगा पंडितजी परिहारासी. देवा सम अतिथीसी. पूजने अशी शास्त्रज्ञा. तुम्ही जाणतसा मंत्रतंत्र. जेणे देवता प्रसन्न. निवारिती अवघे दुरित. करा उपाय भूदेवा. म्हणे ज्योतिषी यास उपाय. यज्ञानेच तरुणोपाय. पंचमहा यज्ञाने अभ्युदय होईल निश्चये. होई यज्ञाने मंगलवृष्टी. जेणे संतोषी सृष्टी. या कर्म विना कष्टी. कर्मबंधन घडतसे. अतर्क श्रीपाद लीला द्वंद्व दंपती. करविती यज्ञाला. निवारिले तेने दृष्टादुष्ट दोषाला. घडले पवित्र दर्शन. गाय वेद ब्राह्मण जन. पतिव्रता आणि दानशूर जन. सत्यवादी यांचे निसृजन. चाले पृथ्वी मातेचे. जितुके पंथ संप्रदाय मत. वेदांतुनी त्यावगम निश्चित. सर्व कल्याणांचे ज्ञान स्पष्ट. प्रकाशिती वेद सारे. तपे ज्ञाने ब्राह्मणांनी. प्रेरावे सत्कर्मा लागुनी. तेने सामर्थ्य भूमातेसी जाणी. लाभे श्रेयेच्छुका. पतिव्रता पतिव्रत्याने धर्मरक्षण करी. त्याने कृतार्थ स्पष्ट समष्टी समृद्धीने. नटे धरणी माताही. सत्यभाषे आपल्या तपाने. भरी भूलोक मांगल्याने. यश नांदे निश्चिततेने. आनंदे भूदेवताही.
दानशूर वाढवी समृद्धी तेने अधिकची उद्धार बुद्धी प्रतिष्ठे शांती सिद्धी प्रिय जे श्रेयदायी निर्लोभी आपुल्या चरणाने माधुर्य वाढवी दाने आपुलके सद हृदय तेने वाढत असे निरंतर एवं सप्त गुणयुक्त व्यक्तींनी शोभे अवनी धर्मालंकारांनी पुष्टी तुष्टी सर्वांगाने लाभे सकाळ यज्ञाने महापुरुष बापांना चारोलोनी घडवून आदर्श यज्ञानी केले आम्हा धन्यजनी साक्षात श्रीपादांसमोर यज्ञ होई सांग संपूर्ण निर्विकपणे परिपूर्ण आनंद सगळा उत्तीर्ण करी यज्ञ पुरुष श्रीपाद द्वंद्व दंपती मज मुलापरी सांभाळे ती परोपरी परी भाऊबंद त्यांचे मत्सरी रुचेना तयासी हे होते शेत मिरचीचे कुंपण तया ताडी वृक्षांचे गौड रसने ती तयांचे यथा काळ तेथुनी यथा संभव सेवा द्वंद्व दंपतीची करिता सापडली चोरी त्यांची गाडीत भरली मिरचीची पोती बळे न्यावया 10 लोक ते पाहून मी एकटा जाणून पकडली चोरी म्हणून शिर जोर होऊन पाती तव घडले आश्चर्य थोर अचानक अस्वल समोर जे ताडी रस पिण्या झाडावर होते गेले ते दवा अस्वलासी त्या पाहुणे भाऊबंद पळती भीतीने श्रद्धेने श्रीपाद नामस्मरणे बैसलो बैल गाडीत गाडी मिरची पोत्यांची धैर्य मियांता नाम संकीर्तनाची धून ऐकून अस्वलाची धुंदी जाऊन शांतते गाडी मागोमाग चालत येई ते घरा निकट शेजारी आच्छ करीत भय दुष्कृत्य घडेना नित्य आमचे श्रीपाद भजन तन्मयतेने ते करी श्रवण मत्सरे भाऊबंदाशी जाण धाकत्या अस्वलाचा श्रीपाद कीर्तनी आनंदाने अस्वलाचे पाहून नाचणे देवी शेत राखणे पाहून दंग आवघे पाहून श्रीदत्त नाम प्रभाव गळावा मत्सरी स्वभाव परी कायनी मांत्रिक प्रभाव पाहून त्या पाचारिले मंत्र सामर्थ्य तो अस्वलाशी करी मृत प्राय त्या प्रभावेसी लुबाडी ग्रामसंस्थांचे धनासी रडत असे अस्वल दीन घडे सत्संग नाम संकीर्तने त्यासी पूर्व पुण्य प्रभावाने दीनानाथ करुणाघने केली कृपा अस्वलावरी जाणे सकलांचे अंतर तत्वता सर्वांचे आदर परी भक्तवत्सल निरंतर श्रीपाद वल्लभ गुरुमूर्ती सद्भक्तांसह आम्ही सारे दत्त नाम संकीर्तन त्वरे आरंभिता घडे खरे कल्पनातीताक्षर शक्ती प्रभाव अद्भुत श्रीपादांचा ऐकून घोष सत्कीर्तनाचा सच्चार अस्वलासी त्यांचा प्रेमे नाचे ते दवा घडे परमाश्चर्य त्या समयी अस्वल मनुष्यरूप होई तांत्रिक अस्वल देही पाहती अवघे जन दोरीने बांधून अस्वलांसी वनात सोडिती जयांसी अस्वल मानव देहे सर्वांसी सांगत तसे स्वकथा सावकार मी गत जन्मीचा अतिलोभी पैशाचा चक्रवाढ व्याजे तयांचा बहु वाढे हव्यास धन वसुली जुलुमाने कधी लोभाने कपटाने जालो अस्वल त्यागुने व्हा सावध लोभी जन घडले मज श्रीपाद दर्शन लाभला अनुग्रह जानतेने जन्मी पावन मी अनुग्रह पूर्व पुण्याईने घडे पूर्व पुण्याईने सत्संग यत्ने टिकवता तो अभंग तेने रंगे अंतरंग कोई कृतार्थ जीवन तांत्रिक मांत्रिक क्रूर कर्मा धन लोभास्तव असे अधर्मा नेने तो स्वहित वर्मा छळी श्रीपाद भक्तांसी भक्ताभिमानी श्रीपाद खास सीमात्न त्या तयांच्या वात्सल्यास उद्धरती ते स्वभक्तास लीला मात्रे करोनिया करावे सृष्टांचे रक्षण आणि दृष्टांशी शासन हे ब्रीद तयांचे जाण निरपेक्षिती भक्ता कदा काळी श्रीपाद स्मरणी जया गोडी संत संघांची आवडी श्रद्धा भावे जो सेवा जोडी अतिप्रिय तो तयांता पश्चाताप जयास पाप कर्माचा भोगला दंड तयाचा मग धरे पथ सन्मार्गाचा असे विरळ ऐसाही भक्त संघाने ऐसे यास लागत तो श्रीपाद भक्तीस तेने पावे उगम गतीस कृपाळू श्रीपाद स्वामी पुढे कथा अतिवेदक आतुरजेत भाविक संतोष रसिक श्रीपाद कृपा रसे सद्भावे वाचित अध्यायास धनाकर्षण शक्ती लाभे तयास भजता श्रीपाद वल्लभास काय उने तया इति श्रीपाद चरित्रामृत संपत शंकर भट ग्रंथ श्री स्वामी समर्थावताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु ओवी संख्या 68 अध्याय 23 संपूर्ण।